मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना चालू आहे. या महिन्यात अत्यंत उपयोगी अशा खास किचन टिप्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कोणत्या ते बघूयात. यामधील नंबर 1 आहे शेंगदाणे पूड आधीच तयार करून ठेवा. शेंगदाणे एका वेळेस भाजून पूड करून हवाबंद डब्यात ठेवा. उपवासात पटकन वापरता येते. नंबर 2, फराळासाठी बटाटे आधीच उकडून ठेवा. फ्रीजमध्ये 2 दिवस टिकतात, चव बिघडत नाही. नंबर 3, उपवासाची पिठं जसं की राजगिरा, साबुदाणा, वरई वेळीच विकत घेऊन हवाबंद डब्यात ठेवा. नंबर 4, कांदे न वापरता भजी करायची असतील तर त्याऐवजी पालक किंवा मेथी वापरा. नंबर 5, तांदूळ, डाळी श्रावणाच्या आधीच स्वच्छ करून साठवून ठेवा. नंबर 6, पुरणपोळीचं पुरण फ्रीज करा. 1 दिवस आधी तयार करून ठेवलं तर काम कमी होतं. नंबर 7, नारळाची पूड ओला नारळ किसून फ्रीजमध्ये ठेवा, पटकन वापरता येतो. नंबर 8, गोडासाठी सुके मेवे भाजून ठेवा. लाडू, खीर, शेवया इत्यादीमध्ये पटकन वापरता येतात. नंबर 9, सणाच्या वेळी मसाल्याचं नियोजन. गरम मसाला, गोडासाठी वेलदोडा पूड, जायफळ पूड तयार ठेवा. नंबर 10, रोजच्या दुधामधील साय एकाच भांड्यामध्ये ठेवून जमा करा. श्रावणात घरगुती लोणी तूप उपयोगी पडतो. नंबर 11, इडली ढोकळा पटकन होण्यासाठी इनो ठेवा. उपवास नसल्यास वापरा. नंबर 12, फरसाणसाठी बेसनाचे लाडू चकली पीठ तयार ठेवा. नंबर 13, फळांचा कोशिंबीर एकाच वेळी अनेक जणांसाठी करा. लिंबू घातल्याने काळसर होत नाही. नंबर 14, मोदकाच्या साच्यांना तूप लावून ठेवा, चिकटत नाहीत. नंबर 15, गॅस स्टोव्हवर फॉइल पेपर घाला. सणात गोड पदार्थ करताना गॅस स्वच्छ राहतो. नंबर 16, मोहरी हिंग तडका 2-3 तास आधी करून ठेवल्यास वेळ वाचतो. नंबर 17, वेगवेगळ्या तेलांमध्ये तळणं टाळा. शेंगदाणा किंवा तीळ तेल वापरून एकसंध चव राहते. नंबर 18, साबुदाणा मोकळा होण्यासाठी. साबुदाणा भिजवताना तेवढेच पाणी घालावे की जेवढा साबुदाणा आहे, म्हणजेच एकास एक या प्रमाणात, आणि 5 ते 6 तास झाकून ठेवावे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.